रत्नागिरीच्या कर्ला आणि आंबेशेती या गावात गणपतीचं आगमन आगळ्या प्रकारे होतं। या गावातल्या गणपतींच्या आगमनाची मिरवणूक एकत्रित काढली जाते। गेली 30 वर्ष ही परंपरा सुरू आहे। साधारणपणे 200 गणपती एकत्र येतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघते। पारंपरिक वाद्य वापरून घरगुती गणेशांची एवढी मोठी अशी ही रत्नागिरीतली एकमेव मिरवणूक आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक दरवर्षी काढली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। आज घरोघरी कोकणामध्ये ग्रामीण भागांमधल्या गणपतीचं आगमन झालं, मात्र शहरी भागामध्ये हे चित्र अक्षरशः वेगळं असतं। दरवर्षी शहरांमध्ये अशा पद्धतीनं मिरवणुका निघतात आणि आज कर्ला आंबेशेत म्हणून हे गाव आहे, रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ असलेलं गाव। या गावामधले सर्व लोक एकत्र येतात आणि दरवर्षी अशा पद्धतीनं मिरवणुका निघतात। आपल्यासोबत या गावचे सगळे नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं तुम्ही दरवर्षी मिरवणूक काढता आणि काय वैशिष्ट्य असतं तुमच्या मिरवणुकीचं? खरं तर या विभागाच्या नव्हे या जिल्ह्याच्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचं प्रतीक असलेली अशी मिरवणूक आहे। 2 गावांमधले 100च्या वर गणपती आणि 2 गावातले व्यक्तिगत गणपती सतत 31 वर्ष या रस्त्याने जातात आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर नियंत्रण असलेली अशी सभा मिरवणूक आहे। आणि याचा अभिमान नव्हे तर ही बघायला सर्वजण या ठिकाणी आकर्षण बनलेली आहे। साधारणतः आपल्यासमोर आणखी काही कार्य करतात, साधारणतः किती वर्षापासून ही मिरवणूक निघते आणि कुठून कुठे जाते मिरवणूक? हे साधारणतः हे 31वे वर्ष आहे या मिरवणुकीचं आणि वैयक्तिक मिरवणूक काढणारी एकमेव अशी कर्ला आंबेशेत ही मिरवणूक उभ्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये आज या मिरवणुकीचं नाव आहे। सलग 31 वर्ष हे गावकरी सगळे एकत्र येतात, दरवर्षी अशा पद्धतीनं मिरवणुका निघते आणि दरवर्षी हे गावकरी एकत्र येत या मिरवणुकीचं एक खास वैशिष्ट्य असतं, म्हणजे सर्व लोक एकत्र येतात, सर्व धर्मदाव एकत्र येतात आणि अख्ख्या गावात वाजत गाजत ही मिरवणूक कर्ला आंबेशेत जे गाव आहे त्या गावापर्यंत नेली जाते। व्हिडिओ चॅनल निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।